नमस्कार. मी आहे आय एम सायू अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत दिल्ली सिरीजमधला थर्ड ब्लॉग आणि जो असेल आपला फायनल ब्लॉग. तिसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं होतं आग्र्याला जायचं. सो ठरल्याप्रमाणे आग्रा छावणी ह्या स्टेशनला जायला जनशताब्दीची ट्रेन पकडली, जी सकाळी 6 वाजताची असते आणि ह्या ट्रेनच्या तिकीटची बुकिंग आम्ही 1 महिना आधीच केली होती. साधारण 2.25 तासाच्या जर्नीनंतर आम्ही पोहोचलो आग्रा छावणीला. आग्रा छावणी स्टेशनवरूनच तुम्ही रिक्षा बुक करू शकता, जी साधारणतः 500 ते 600 रुपयामध्ये पूर्ण दिवसभर तुम्हाला फिरवते. अशीच एक रिक्षा आम्ही बुक केली आणि पोहोचलो आग्र्याचा किल्ला पाहायला. आग्र्याच्या या किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मोजले जाते. या भुईकोट किल्ल्यात भारताचे मुघल सम्राट बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहां आणि औरंगजेब राहत होते. येथे राज्यातील सर्वाधिक खजाना, संपत्ती आणि टंकचाळ होती असे मानले जाते. येथे विदेशी राजदूत आणि उच्च लोकांचे देखील येणे जाणे चालूच असायचे. एका इतिहासकाराने असे लिहिलंय की हा किल्ला फक्त एक विटांचा किल्ला होता, ज्याचे नाव बादलगड होते. ह्या बादलगडला 1558 मध्ये अकबराने परत बनवले आणि राजधानी बनवण्याचे देखील निश्चित केले. याच्या निर्माण कार्यात 14,44,000 कारागीर आणि मजदूर यांनी मेहनत घेतली आहे. इतिहासाच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. येथे हिंदू आणि इस्लामी स्थापत्य कलेचे मिश्रण पाहायला मिळते. अकबराचा पंटू शहाजहानने या किल्ल्याला एक वेगळी बाजू दिली. असे म्हटले जाते की आपला महल बनवताना अनेक जुन्या इमारती आणि भवन तोडण्यात यावे असे आदेश त्याने दिले होते, कारण किल्ल्यात त्याला फक्त त्यानेच बनवलेल्या इमारती हव्या होत्या. त्याच्याच पुत्राने त्याला ह्याच इमारतीमध्ये कैदी करून ठेवले होते. नंतर सत्ता आपल्या हातात आल्यावर औरंगजेबाने वडिलांचा छळ तर केलाच, शिवाय बाकी भावंडांनाही जीवे मारले होते. असो, ताजमहाल येथून 2.5 किलोमीटरवर आहे आणि किल्ल्याच्या ह्याच मुसम्मन बुर्जच्या संगमरवरी झरोक्यातून त्याची सुंदर दृश्य देखील दिसतात. ह्या पूर्ण वास्तूमध्ये छोटी मोठी अशी खूप रहस्य लपलेली आहेत. मी असं सजेस्ट करेन की ह्या किल्ल्याला भेट देण्यापूर्वी एक गाईड हायर नक्की करावा. गाईडचे आसपास 400 ते 500 रुपये होतात आणि हे सर्व वर्थ आहेत. 50 रुपयाचे तिकीट काढून तुम्ही पूर्ण आठवडाभर कधीही येऊ शकता आग्रा फोर्ट पाहायला. हा सर्व दिवस चालू असतो. 15 वर्षाखालील मुलांना एंट्री इथे फ्री आहे. साधारण 2 ते 3 तासांमध्ये पूर्ण किल्ला बघून होतो. पहाटे आलात तर अतिउत्तम. किल्ल्यातून बाहेर आलो आणि समोर पाहतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती. अभिमानाने मूर्तीकडे पाहत आणि नम्रतेने नमस्कार करत निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे. एक भारतीय असून आजतागत ताजमहाल न बघितल्याची खंत मनामध्ये सलत होतीच. आलो होतो आता ताजमहाल पाहायला. ताजमहालमध्ये एंट्री करण्यासाठी 2 गेट आहेत, पूर्व आणि पश्चिम. यामधल्या कुठल्याही गेटमधून तुम्ही एंट्री घेऊ शकता. 35 रुपीज टू 50 रुपीजपर्यंत इथे तिकीट चार्जेस आहेत. शिवाय तुम्हाला आत एंट्री करण्यापूर्वी खाण्याचे पदार्थ आणि मोठ्या बॅग्स असतील तर त्या बाहेर सबमिट कराव्या लागतात. कधी कधी येथे एंट्री गेटवर ID प्रूफ देखील चेक केले जातात. सो सेफर साईड ID प्रूफ देखील कॅरी करणं बरं पडेल. ताजमहाल हा प्रत्येक शुक्रवारी बंद असतो, सो येण्याआधी त्या गोष्टीची काळजी घ्या. ताजमहाल हे भारतातील आग्रामध्ये असलेले एक स्मारक असून 7 आश्चर्यांमध्ये त्याचा समावेश होत होता. 1983 मध्ये याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट करण्यात आले. ताजमहालाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची आर्किटेक्चरल शैली, जी इन्स्पायर्ड आहे पर्शियन, ओतोमन, इंडियन आणि इस्लामिक शैलींपासून. मुघल बादशाह शहाजहान याने आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूपश्चात तिच्या आठवणीत मुमताज महल शुभ्र संगमरवरात बांधला होता. असं म्हटलं जातं की शेजारी असलेल्या या यमुनेच्या पात्रामध्ये ताजमहालाचं सुंदर प्रतिबिंब फुलमूनच्या रात्री दिसायचं. हा सुंदर ताजमहाल बांधायला 12 वर्षे लागली. शिवाय 20,000 कामगार यामध्ये काम करत होते. ॲडिशनल 200 रुपये भरून कबर पाहण्यासाठी आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो नाही आणि थेट रस्ता पकडला सदर बाजारचा. सदर बाजार हे आग्रामधील एक लोकल मार्केट आहे, जिथे चाटचे पदार्थ फार फेमस आहेत. सो आय मस्ट से की तुम्ही इकडचे चाटचे पदार्थ ट्राय केले पाहिजेत. शक्करकांडी हा पदार्थ मी इथे फर्स्ट टाइम ट्राय केला अँड इट वॉज यम्मी. नेक्स्ट आय वुड रिकमेंड इज सोया चॉप. हायली रिकमेंडेड आहे. फार डिलिशियस बनवतात इकडचे लोक अँड यू मस्ट ट्राय. अँड फायनली 5:40ची आमची गतिमान एक्सप्रेस जी आग्रा छावणी टू हजरत निजामुद्दीन चालते, ती पकडण्यासाठी आम्ही निघालो आग्रा छावणीला. सो ही होती माझी दिल्लीची एक शॉर्ट ट्रिप, जी मी 3 दिवसामध्ये कंप्लीट केली. मला जास्त धावपळीचं शेड्यूल आवडत नाही. सो मला जसं जमेल तसं छोट्या मोठ्या जवळपासच्या हव्या असलेल्या सगळ्या टुरिस्ट प्लेसेसना भेट देण्याचा ट्राय केला. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. फायनली इन मुंबई.
what a relief. No doubt I love all street food of Delhi. जेवढं ऐकलं होतं तेवढं तर दिल्लीचं फूड आहे टेस्टी स्ट्रीट फूड, बट मुंबई तर मुंबई आहे ना. लेट मी नो व्हॉट यू गाईज थिंक. तुम्हाला माझा ब्लॉग बघून थोडी आयडिया आलीच असेल, सो कमेंटमध्ये मला सांगा. बाय. ॲज यू गाईज नो दिस इज माय न्यू यूट्यूब चॅनल, सो प्लीज जर काही सजेशन असतील तर शेअर करा अँड सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओज लाईक करा अँड जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर सपोर्ट. लवकरच येईन न्यू यूट्यूब व्हिडिओज घेऊन नवीन आयडियांसकट. तोपर्यंत बाय बाय.